नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. मावस भावाचं लग्न झाल्यानंतर मी डायरेक्ट गावी न जाता इथे माहेरी आलेली आहे आणि मी कोणत्या कामासाठी इथे आलेली आहे ते तुमच्याबरोबर मी पुढे शेअर करतेच. मुलांची सकाळ मात्र अजून झालेली नाही. माझा मोबाईल पाण्यात पडून खराब झाला हे मी तुम्हाला सांगितलं आहे, परंतु भावाच्या आणि पप्पांच्या मोबाईलमधून थोडेफार क्लिप मी घेतलेले आहेत, तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि त्याआधी गावाकडील निवांत सकाळ मी तुमच्याबरोबर शेअर करते. पप्पा ते मस्तपैकी अंगणामध्ये खाट पाडून निवांत असे गप्पा मारत आहेत आणि अशी सकाळ मात्र शहरामध्ये बघायला भेटत नाही. कोणताही मोबाईल नाही, घाई गडबड नाही, फक्त आपुलकीच्या गप्पा. इतक्यात मुलंही उठलेली आहे, छानपैकी चहाचा आनंद घेत आहे आणि ज्या कामासाठी मी आलेली होती तेच काम करायला आता मी निघालेली आहे. बहिणीचं आता लग्न आहे, त्यामुळे मग तिचा बस्ताही करायचा होता, त्यासाठी मग आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खानदेशकरांचं तर हे दुकान अगदी ओळखीचं असेल. बहिणीच्या लग्नाचा ब्रायडल घागरा आम्ही बघायला आलेलो होतो. त्यानंतर भरपूर असे घागरे बघितले, त्यातला एक आवडला, परंतु तो आम्ही अजून फायनल केला नाही, कारण की अजून 1-2 दुकान बघू आणि त्याच्यानंतर मग नाहीच आवडलं कुठं तर मग तो घेऊन जाऊ असं आमचं ठरलं. आणि हळदीची एक साडी आम्ही इकडनं घेतलेली होती, त्यामुळे पप्पांनी तिथे पेमेंट केली आणि त्यानंतर मग अजून 1-2 शॉपमध्ये आम्ही घागरे बघितले, कारण की 2-4 दुकान फिरल्याशिवाय आपलंही मन भरत नाही. परंतु इथेही आम्हाला घागरे आवडले नाही आणि पहिल्या शॉपमधला घागरा आम्ही फायनल केला आणि मग घरी आलो. भाऊ मुंबईला असतो आणि त्यानेही 1-2 दिवसाच्या रजा टाकलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये मग आज क्रिकेटचा सामना ठरला आणि मग क्रिकेट खेळण्याआधी मस्तपैकी मुलांनीही रील बनवल्या. आणि गावातील महाकालाच्या मंदिराजवळ एक मोठं मैदान आहे, तिथेच त्यांनी क्रिकेटचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. गावातीलच पवार वर्सेस जाधव अशा 2 गटामध्ये हा सामना खेळला जात आहे. दोन्ही गटामध्ये अगदी रोमांचक मॅच चालू झालेली आहे आणि टी-शर्टवर 12 नंबर असलेला प्लेयर म्हणजे माझा भाऊ विकास आहे. दोन्ही गटातील प्लेयर अगदी आपापल्या गटाला जिंकवण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहे आणि सूर्यानेही इथे हजेरी लावलेली आहे आणि सूर्यही जणू काही या खेळाचा आनंद घेत आहे, असंच काही दृश्य हे दिसत आहे. आता लास्ट ओव्हर सुरू झालेली आहे आणि आय थिंक एका ओव्हरमध्ये आता 12 रन लागणार आहे. दोन्ही गटाचे जिंकण्याचे 50-50 चान्सेस अजून आहेत. आता लास्ट बॉल शिल्लक राहिलेला आहे आणि एका बॉलमध्ये 2 रन भाऊच्या गटाला लागणार आहे आणि भाऊ माझा इथे बॅटिंग करत आहे आणि बघूया बरं मॅच जिंकवून देतो की नाही. फायनली भाऊने लास्ट बॉलला चौका मारला आणि भाऊचा गट विजयी ठरला. आपल्या कंटेंटशी क्रिकेटचा काही संबंध नाही, परंतु भावाच्या मेमरी मला माझ्याजवळ सेव्ह करून ठेवायच्या होत्या, म्हणून मी कॅप्चर करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे गावातील क्रिकेटचा सामना अगदी रोमांचक ठरला. त्यानंतर रात्री पप्पांनी मुलांना पेस्ट्री आवडते म्हणून डायरेक्ट केकच मुलांसाठी
आणला आणि जणू काही उत्कर्षचा बड्डेच आहे असे हॅपी बड्डे म्हणत होते, म्हणून तो लाजत होता. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी जायला निघाली, कारण की बहिणीचा बस्त्यासाठीच मी इथे थांबलेली होती. आता तो बस्ताही करून झाला, त्यामुळे मग आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आणि पप्पा आम्हाला सोडायला येणार आहेत. आणि रस्त्यात मग मुक्टीजवळ हे प्रति केदारनाथ मंदिर स्थापन झालेलं आहे. मग तिथे आम्ही महाकालांचं दर्शन घेतलं. या मंदिराचे जे ओनर आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार की प्रत्येकजण केदारनाथला जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी केदारनाथाची प्रतिकृती म्हणून हे मंदिर उभारलेलं आहे. या मंदिराची विशेषता अशी आहे की जमिनीच्या खालून स्वयंभू महाकालांची मूर्ती प्रकट झालेली आहे आणि ती अगदी सुरेख आणि देखणी आहे. दुपारी आम्ही मंदिरात गेलेलो होतो, त्यामुळे छानपैकी आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर तिथे खेळण्यांची दुकान होती. मग उत्कर्ष कुठं सोडणार होता, पप्पांना घेऊन मग तो तिथे खेळणी घ्यायला गेला. मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसत होता की तिकडनं जाऊच नये असं वाटत होतं. परंतु मग आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग उत्कर्षलाही थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मग आम्ही धुळेला उत्कर्षला दवाखान्यामध्ये दाखवलं आणि त्यानंतर मग मी पुढे आमच्या गावाला जायला निघणार आहे. आणि नंबर अजून लागलेला नव्हता, तिथपर्यंत मुलांचं असं टाईमपास करणं चालू होतं. असा काही माझा गावाकडील आजचा ब्लॉग होता आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.